ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. तर ते 46 आपण ठिकाणं आयडेंटिफाय केलेत ना संवेदनशील, ती यादी मिळू शकते. किती झाले आपण? सोलापूर शहरामध्ये ऑपरेशन विशेष बातमीदाराकडून माहिती घेऊन त्यावर ऑपरेशन्स लावून कारवाई करू. कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम होऊ देणार नाही या दृष्टीने शहर पोलिसांच्या सर्व अधिकारी अंमलदार कामात लागलेला आहे. त्यात आपलं गुन्हे शाखेतील हवालदार श्री संताजी रोकडे आणि कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आपलं जे विभागीय रैल प्रबंधक कार्यालयाजवळ 3 इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून ते तिथं फिरत आहे असं माहिती मिळालं होतं. त्यानुसार DC क्राईम, AC क्राईम आणि PI क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक चमू तयार करून त्यांना पाठवलं होतं. त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर 3 इसम सशस्त्र स्थितीने थांबलेला दिसून आला आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफी लालसाब जातगर उर्फ मनगोली वय 26 राहणार सिंदगी जिल्हा बिजापूर राज्य कर्नाटक. दूसरा राजा नूरजान साहब सौदागर वय 26 हे पण राहणार तालुका सिंदगी जिल्हा बिजापूर कर्नाटक राज्य. आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळभोर वय 35 राहणार लोणी काळभर पुणे जिल्हा. अशा 3 मिळून आला. त्यांच्या पंचासमक्ष अंगझडती करून राजा सौदागर यांच्या कमरेच्या डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल, देशी पिस्टल कट्टा म्हणतात, आणि 5 जिवंत काडतूस रिकवर केलेले आहेत. आणि जे प्रदीप काळभोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेले आहेत. अशा कालच्या या गोपनीय माहितीवर काम करत 2 पिस्टल आणि 8 जिवंत काडतूस या चमूनी जप्त केलेला आहे. त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्याकडून एकूण हे 2 पिस्टल, 8 काडतूस आणि युनिकॉर्न मोटरसायकल अशा एकूण 2,16,000च्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. हे काम क्राईम DCP श्री अश्विनी पाटील, ACP श्री राजन माने, PI श्री अरविंद माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली PI श्री दत्ता काळे आणि त्यांच्या टीमच्या हवालदार श्री संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड आणि प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, सतीश काटे, बाळू काळे यांनी केलेले आहेत. हे पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. हे जे आरोपी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध मनगोळीच्या विरुद्ध ऑलरेडी एक रॉबरीचे गुन्हे बिजापूर जिल्ह्यामध्ये दाखल आहे. सौदागरच्या विरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी एक आर्म्स ॲक्टही आहे.
प्रदीप काळभोर जे आहे त्यांच्या विरुद्ध एक हत्यार बाळगून डकैतीचे गुन्हे आहेत आणि एक मर्डरचे गुन्हे दाखल आहे. ते आता इंट्रोगेशन चालू आहे. ते इतर कोणाला विकण्यासाठी पण असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल इंट्रोगेशन चालू त्यांची मोबाईल वगैरे नव्हतं, त्यांच्याकडे मोबाईल वगैरे काय आहे. याच्या व्यतिरिक्त उद्या अक्षता सोहळा आहे आणि प्रचाराचे शेवटचे दिवस आहे. त्यानंतर 14ला आमच्या सर्व पथके मतदानाच्या बूथला पोहोचवण्याचे काम, मतपेटीचे वगैरे ते राहील आणि परवाच्या दिवशी मतदान आणि 16 तारीखला मतमोजणी. यानुसार आमचे बंदोबस्त व्यवस्थित लावण्यात आलेला आहे. 1000 होमगार्ड, बाहेरून 480 अंमलदार, SRPFच्या जवळपास 2 कंपनी मॅनपॉवर प्लस आपलं सोलापूर शहर युनिटच्या पूर्ण जवळपास 2000च्या मनुष्यबळ आम्ही वापरणार आहे. या सर्व अधिकारी अंमलदारांच्या मेहनती आणि आपल्या सहकार्यामुळे हे दोन्ही मोठे बंदोबस्त शांततेने पार पडेल अशा अपेक्षा आहे. सर्व मतदारांना आव्हान आहे, कुठल्याही प्रकारच्या भयभीती नसताना सर्वांनी येऊन मतदान करावे. जास्तीत जास्त टक्केवारी मतदान सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकामध्ये व्हावे अशा अपेक्षा आहे. कुठल्या कंपनीचं हे लिंक आम्ही जे मध्य प्रदेशच्या असण्याची शक्यता आहे. ते जुनी जे जप्त केलेलं आहे ते आम्ही ट्रॅक करत गेलं तर तिथंच आम्हाला मिळालेलं आहे. चोपडाच्या अलीकडे आहे, तेच असण्याची शक्यता आहे. सर, यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहेत म्हणतात. कुठले दरोडा करण्याचा प्रयत्न किंवा कशासाठी काय हे आणलं होतं यांनी? इतर गुन्हे करायला किंवा इतरांना विकण्याच्या कारणावरून अशा दोन्ही कारण असण्याची शक्यता आहे. ते अजून स्पष्ट नाही. सर ह्याच्यात चोरून काय मनगोळीची गाडी आहे. सर्वात गाड्या साहेब नंबर प्लेट बदलूनच आणतात आरोपी. हे असे हत्यार जे देतात किंवा वापर करतात तसं काय प्रकार आहे? या नंबर प्लेट जेन्युइन आहे. आता हे 2 विजापूरचे आहेत आणि 1 पुण्याचे आहे. बरोबर. जेलीला कसं यांचं जेल असताना विजापूर जेलीला ओळखलं गेलं. सौदागर आणि काळभोरच्या 6 केस आतापर्यंत दाखल झालेल्या आहे. आचारसंहिताचे उल्लंघन किंवा आचारसंहिताच्या वेळी राजकीय दृष्टिकोनातून घडलेले गुन्हे अशा एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 व्हायलन्सचे आहे आणि 4 गुन्हे आचारसंहिताच्या उल्लंघनामुळे.